नमस्कार. इस्रायल इराण मध्ये सध्या वॉर लाईक सिच्युएशन चालू आहे. एकमेकांवरती क्षेपणास्त्राचा हल्ला चालू आहे. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार इराणने इस्रायलच्या शेअर मार्केटवरती सुद्धा जे तेल अवीवमध्ये आहे त्याच्यावर हल्ला केलेला नुकतीच बातमी आलेली आहे. लक्षात घ्या, इराण इस्रायलमध्ये संघर्ष जो आहे 2025चा संघर्ष कशामुळे परत एकदा चालू झालेला आहे आणि यासोबतच इराण इस्रायल संघर्षाची काय कारणे आहेत आणि ह्या संघर्षाचा आपल्या भारत देशावरती काय परिणाम होणार आहे या सर्व घडामोडी आज आपण आपल्या ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आणि आपण जे आहे नवीन सिरीज चालू करत आहोत आणि या सिरीज अंतर्गत वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा आपण आपल्या या डेली सिरीज मध्ये घेणार आहोत. डेली वेगवेगळ्या विषयावरती एक लेक्चर आपलं असणार आहे. लक्षात घ्या, इराण आणि इस्रायल याच्यामधला संघर्ष आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला इराण कुठे आहे, इस्रायल कुठे आहे, त्याचे स्ट्रॅटेजिक लोकेशन जगामध्ये कुठे आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. हे आहे मिडल ईस्ट, राईट. पाकिस्तानच्या पश्चिमेपासून जर तुम्ही आला तिकडे तर पश्चिमेपासून मिडल ईस्ट चालू होतं. म्हणजे हा सर्व प्रदेश जो आहे ह्या कंट्री ह्या मिडल ईस्टच्या कंट्री इथे समजल्या जातात. ओके, मध्य पूर्व आशिया असं याला म्हटलं जातं आणि या मध्य पूर्व आशियामध्ये आपण पाहू शकतो की इथे आपल्याला दिसू शकतो की इथे इराण आहे, राईट. इराण आहे आणि इथे आपण बघितलेलं आहे की इस्रायल आहे. इराण आहे आणि हा छोटासा तुम्हाला इथे दिसतोय हा इस्रायल आहे, राईट. इराण आणि इस्रायल आपल्याला दिसल्याच्या नंतर इथे लक्षात घ्या, आता ही लढाई जी आहे ते मध्य पूर्व मिडल ईस्ट मध्ये वर्चस्वाची लढाई होऊन बसलेली आहे. कारण इराण हा जो आहे तो न्यूक्लिअर कंट्री आहे. इराण जो आहे तो वेपन्स बाळगतो. कुठले तर न्यूक्लिअर वेपन्स. आता याच्या मागे जर पाहिलं तर खूप मोठा हिस्ट्री आहे. 1-2 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. लक्षात घ्या, हे इस्रायल जो आहे तो ज्यू कंट्री आहे. संपूर्ण ज्यू लोक जे आहे ते इस्रायलमध्ये राहतात. पहिले इस्रायल हा देशच नव्हता, त्या जागी पॅलेस्टाईन हा देश होता. पॅलेस्टाईन ही मुस्लिम कंट्री आहे आणि तुम्ही जर या मिडल ईस्ट मध्ये बघितलंय तर संपूर्ण ह्या कंट्री तुम्हाला कुठल्या दिसतात, तर संपूर्ण ह्या इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या कंट्री आहेत, देश आहेत. याच्यामध्ये हा एकच देश आहे की तो ज्यू आहे. आणि मग इथे चालू होती वर्चस्वाची लढाई. यामध्ये पाहिलं तर सर्वात पॉवरफुल जिथे वर्चस्वाच्या लढाईमध्ये इराण आपल्याला स्वतःला प्रूव्ह करण्याचा इथे प्रयत्न करत आहे. यासोबतच इस्रायल आणि इराणचं यांचं अनेक वर्षापासून वैर आहे. हे का आहे ते आपल्याला पुढे पाहायचंच आहे. आणि अशातूनच इराणने काय केलेलं आहे की इस्रायलच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांना तिथे पाठबळ दिलं. जे इस्रायल त्यांना अतिरेकी संघटना असं म्हणतो, जसं की आपण बघितलेलं हमास, जसं की या येमेनमध्ये असलेली हुती संघटना, यासोबतच इथे लेबनॉनमध्ये असलेली हिजबुल्ला संघटना. या संघटनांना अप्रत्यक्षपणे ह्या इराणचं पाठबळ आहे आणि इथे वर्चस्वाची लढाई चालू झालेली आहे इस्रायल आणि इराणमध्ये. आपण बघितलेलं इस्रायल हा देशच नव्हता, त्याच्यानंतर लेबनॉन हा देश मध्येच इस्रायल स्थापन झालेला आहे. त्याच्यामुळे या सर्व मुस्लिम राष्ट्रांचं एक आपण म्हणू शकतो की एक द्वेष या इस्रायल संदर्भामध्ये आहे. कारण इस्रायल हा एकमेव ज्यूइश कंट्री आहे आणि यांनी स्वतःला तिथे प्रस्थापित केलेला आहे. आणि आजूबाजूचे बघितलं तर संपूर्ण हे इस्लामिक देश आहेत, इस्लामिक कंट्रीज आहेत, राईट. हा एक इथे सर्वात धर्म आपण रिलिजन हा एक खूप मोठा इथे मुद्दा आहे. यासोबतच आपण पाहूयात आजचा जो विषय आहे इराण जो आहे, आता जो करंट विषय जो आहे, इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखण्यासाठी इस्रायलने काय केलेलं आहे. कारण इराण काय करत होतं, अणुबॉम्ब बनवतोय आणि याला रोखणं हे इस्रायलचं उद्दिष्ट आहे. कारण परत मी सांगतोय की पॉवरफुल कंट्री कोण आहे. ओके, मग ऑपरेशन रायझिंग लायन ह्या ऑपरेशन अंतर्गत इराणने काय केलेलं आहे, अण्वस्त्र आणि लष्करी स्थळांवरती हवाई हल्ले आणि ड्रोन हल्ले केलेले आहेत. ओके, हे कोणी केलेले आहेत, ते इस्रायलने इराणवरती ह्या ऑपरेशन अंतर्गत हे हल्ले चढवलेले आहेत. यासोबतच इराणमधील तेहरान असेल, ओके, नातांज हे जे प्लेस आहे, नातांज आहे, इस्फहान आहे, आरक आहे आणि ह्या जे प्लेस आहेत ह्या प्लेसवरती काय केलेलं आहे, इथे डायरेक्टली वेपन्सनी, रॉकेटनी, ड्रोननी इथे मारा केलेला आहे. फायटर जेट्सनी मारा केलेला आहे. कुठे, ह्या इराणमध्ये. लक्षात घ्या, प्रत्युत्तरादाखल
इराणने सुद्धा ऑपरेशन 2 प्रॉमिस 3 च्या अंतर्गत पलटवार इस्रायलवरती केलेला आहे. लक्षात घ्या, इराणने सुद्धा पलटवार जो आहे तो इस्रायलवरती केलेला आहे. याची जर हिस्ट्री आपण बघितलेली असेल तर आपल्याला हे लक्षात येईल की या अगोदर सुद्धा इस्रायलने इराणच्या अणुशास्त्रज्ञांना इथे काय केलेलं आहे, मारलेलं आहे. ओके, हे संपूर्ण हिस्ट्री जे आहेत आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पुढे सुद्धा पाहणारच आहोत. आज पाहणार आहोत आपण इराण आणि इस्रायलचं 2025चं वॉर परत कशामुळे चालू झालेलं आहे. आपण इथे बघू शकतो, हे इराण आहे आणि हा छोटासा देश इथे दिसतो तो हा इस्रायल आहे. राईट, यासोबतच 2025 मध्ये इराण इस्रायल संघर्षाची कारणे काय आहेत याची ऐतिहासिक मुळे आपल्याला सापडतात 1979च्या इराणी क्रांतीपासून. ही जी 1979 ची इराणी क्रांती झालेली होती त्याच्यामध्ये जे इराण जे शहांच्या नेतृत्वाखाली, हे शहा आहेत यांच्या अंडर ही क्रांती जी आहे ती इराणमध्ये झालेली होती आणि इस्रायलच्या जवळच्या मित्रापासून इराण जो आहे तो दूर गेलेला होता. ओके, आपण असं म्हणू शकतो की धार्मिक आणि वैचारिक फरक हा इस्रायल आणि इराणमध्ये खूप मोठा आहे. कारण ज्यू वंशीय लोक आहेत आणि इथे जे आहेत शिया वंशीय लोक जे आहेत ते इराणमध्ये आहेत. राईट, ज्यू आहे आणि दोन्ही धार्मिक आणि वैचारिक फरकांनी हे विभागलेले आहेत. या मूलभूत असमानतेमुळे गेल्या काही दशकांपासून या दोन्ही राष्ट्रांमध्ये परस्पर अविश्वास आहे आणि यामुळेच आपण म्हणू शकतो की या दोन्ही राष्ट्रांचं एकमेकांसोबत पटत नाही. इथे आपण पाहू शकतो इस्रायल विरोधामध्ये जे गट आहेत, जसं की आपण बघितलेलं आहे इस्रायल आणि हमास, म्हणजे इस्रायलमध्ये जे गाझा स्ट्रिप आहे तिथे हमास आणि इस्रायल यांच्या विरोधामध्ये जे युद्ध झालं होतं. ओके, या हमासला सुद्धा कोणाचं पाठबळ आहे असं म्हणतात की इराणचं पाठबळ आहे. याच्यासोबत हिजबुल्ला, ओके, लेबनॉनमध्ये जे वरती हिजबुल्ला आहेत त्यांना सुद्धा या इराणचं पाठबळ आहे आणि हुती जे आहेत यांना सुद्धा इराणचं पाठबळ आहे असं इस्रायलचं म्हणणं आहे. म्हणजे इराण काय करतो, इस्रायलमध्ये ज्या विघातक कारवाया असतील त्यांना पाठबळ देतो, त्यांना पैसे पुरवतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत पुरवतो असं इस्रायलचं इराण संदर्भामध्ये मत आहे. ओके, लक्षात घ्या. मग हा नेहमी इस्रायलला म्हणजे इथे दाबण्यासाठी किंवा इस्रायलला इथे सप्रेस करण्यासाठी नेहमी इराण जो आहे तो वेगवेगळ्या कट्टर समर्थक ज्या संघटना आहेत त्यांना पाठिंबा देत आलेला आहे आणि हा शत्रुत्व जे आहे ते प्रॉक्सी संघर्षापासून सुरू होते. इराण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह, इराकमधील शिया मिलिशिया सारख्या सैन्यांना पाठिंबा देत आहे आणि सर्वांना इस्रायल आपल्या सुरक्षेसाठी थेट धोका म्हणून पाहतो. राईट, इस्रायल छोटासा देश आहे आणि हे सर्व त्याच्या आजूबाजूचे सराउंडिंग जे कंट्रीज आहेत ते सर्व इस्लामिक कंट्री आहेत आणि इस्रायल त्यांना आपला धोका म्हणून इथे पाहत आहे. राईट, इस्रायलच्या विनाशासाठी इराणने केलेल्या जोरदार आव्हानामुळे आणखीन तणाव वाढलेला आहे. म्हणजे इराणने इतर राष्ट्रांना सुद्धा इस्रायलला संपवण्यासाठी एकत्र येण्याचं आव्हान केलेलं आहे. इस्रायल हा नुकताच काही 50 वर्षापूर्वी नवीन झालेला एक कंट्री आहे. राईट, भूराजकीय स्पर्धा इथे सुद्धा महत्वाचे. इराण आणि इस्रायल हे प्रादेशिक वर्चस्वासाठी संघर्षामध्ये अडकलेले आहेत. सिरियन यादवी युद्ध असेल, येमेन संकट यासारख्या संघर्षामध्ये त्यांचे हित संबंध एकमेकांविरुद्ध आहेत. राईट, इराणने सुद्धा जी सिरियातील असद राजवट होती तिला आणि येमेनमधील हुती बंडखोरांना जो आहे तो पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. इराणच्या अण्वस्त्र महत्वाकांक्षा ज्या आहेत त्या सुद्धा खूप मोठ्या आहेत. नुकतंच आपल्याला बघितलं की या संघर्षाच्या अगोदर पहिल्या दिवशी एक हादसा झाला होता की इराणचे जे न्यूक्लिअर सायंटिस्ट होते, ओके, जे मेन न्यूक्लिअर सायंटिस्ट होते त्यांची हत्या जी आहे ती इस्रायल मार्फत करण्यात आलेली आहे आणि इराणला जो आहे तो मोठा हा धक्का होता. राईट, म्हणजे इस्रायलची जी मोसाद संघटना आहे त्या मोसाद संघटनेने इराणमध्ये घुसून इराणमध्ये राहून ड्रोन हल्ले केलेले होते. त्यांच्या महत्वाच्या जे न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत त्यांना तिथं मारलेलं होतं. म्हणजे ह्या सर्व कारणामुळे सुद्धा इराण जो आहे तो इस्रायलच्या विरोधामध्ये सध्या गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. इस्रायल इराण अणुकरार, संयुक्त व्यापारी कृती आराखडा हे तीव्र टीकाकार आहेत. म्हणजे थोडक्यात असं म्हणणं आहे की ह्या अणुकरार जे आहे आणि इराणच्या अणुप्रगतीत अडथळा आणण्यासाठी इस्रायल जो आहे सो ह्या सर्व कारवाया जो आहे तो करत असतो. म्हणजे इराणनी न्यूक्लिअर वेपन बनवू नयेत असं इस्रायलचं म्हणणं आहे. कारण न्यूक्लिअर वेपन समृद्ध जर इराण झाला तर तिथे इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. राईट, इस्रायल इराण संघर्षाचे परिणाम काय होणार आहेत लक्षात घ्या. याचे भारतावरती काय परिणाम होणार आहेत आपण पाहत आहोत. आपण थोडक्यात समजून घेतलेलं आहे की इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये कशा पद्धतीचं युद्ध जे आहे कुठल्या कारणाने चालू झालेलं आहे. आता याचे परिणाम भारतावर काय होणार आहे. सर्वात मोठा परिणाम
जो भारताच्या एनर्जी सेक्टरवरती होणार आहे. कारण आपण जे ऑइल इम्पोर्ट करतो ते मोस्ट ऑफ द ऑइल आपण इराणकडून घेत आहोत सध्या, राईट. भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बाधा जी होर्मुझची जी खाडी आहे त्या समुद्रधुनीतून दररोज 20 लाख बॅरल तेल आयात करणाऱ्या भारतासाठी हा मोठा धक्का आहे. कारण इथे जर युद्ध आणखीन वाढलं तर डायरेक्टली याचा परिणाम ह्या ऑइलच्या प्राइसवर होऊ शकतो आणि या ऑइलच्या प्राइसवर जर परिणाम झाला तर भारतामध्ये जी महागाई आहे ती इथे वाढू शकते, राईट. म्हणजे थोडक्यात आपण असं बघू शकतो की भारताची आर्थिक जी घडी आहे ती विस्कटू शकते. कारण बऱ्याच एक सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इकॉनॉमीमध्ये सेक्टर जर बघितलं तर हे ऑइल आहे. कारण त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन, जर ऑइलचे प्राइस वाढलं तर ट्रान्सपोर्टेशन महाग होईल, राईट. डायरेक्टली त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या भारताच्या आर्थिक वाढीवरती होईल. त्यासोबतच गुंतवणूकदार आहे त्यांचा दृष्टिकोन सुद्धा असा होईल की हे युद्ध असंच जर चालत राहिलं तर हे सुद्धा गुंतवणूकदार जे इन्व्हेस्टर आहेत, जे की ऑइलमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करतात, हे सुद्धा मग त्याच्या अल्टरनेट जे बॉन्ड्स आहेत, शेअर्स आहेत, ओके, ते दुसरीकडे गुंतवायला लागतील. गोल्ड, जसं की गोल्ड सेक्टर आहे त्याच्यामध्ये गुंतवायला लागतील. मग इथे काय होईल, याच्यामधली इन्व्हेस्टमेंट सुद्धा कमी होईल. तुलनेने याच्या प्राइस जे आहेत ते इथे वाढत जातील आणि हे डायरेक्टली सेन्सेक्स आणि निफ्टीवर सुद्धा आपला परिणाम करू शकेल, राईट. भारतीय डायस्पोरावरती परिणाम हा महत्वाचा आहे. भारतीय डायस्पोरा म्हणजे जे भारतीय ह्या मिडल ईस्ट कंट्रीमध्ये राहतात, जे भारतीय मुख्यत्वे इराणमध्ये राहतात, त्यांच्यावरती डायरेक्टली याचा परिणाम होणार आहे. ओके, जे इराणमध्ये शिकण्यासाठी विद्यार्थी गेलेले आहेत, जे कामासाठी लोक जात आहेत. आपण बघू शकतो की भारतातील 1.34 कोटी अनिवासी भारतीयांपैकी 66% पेक्षा जास्त लोक हे मध्य मिडल ईस्ट मध्ये राहतात, मध्य पूर्वेमध्ये राहतात. म्हणजे किती पर्सेंटेज आहेत बघा. प्रामुख्याने हे लोक UAE मध्ये, सौदी अरेबियामध्ये, कुवेत, कतार, ओमान, बहरीनमध्ये राहतात. पश्चिम आशियातील विशेषतः पर्शियन आखातातील मोठ्या भारतीय डायस्पोराला प्रादेशिक तणावाचा धोका निर्माण होऊ शकतो, ज्यांची सुरक्षा जी आहे ती इथे धोक्यात येऊ शकते. आणि सगळ्यात आपल्या गव्हर्नमेंटसाठी ही त्यांची सुरक्षितता ही प्राथमिकता आहे. कारण या अगोदर सुद्धा भारतीय गव्हर्नमेंटने वेगवेगळे इनिशिएटिव्ह, वेगवेगळे ऑपरेशन्स या युद्ध कालीन किंवा युद्धाच्या अंडर जो प्रदेश आहे तिथून आपले भारतीय लोक परत आणण्यासाठी, जो आपला डायस्पोरा गेलेला तो तिथून परत आणण्यासाठी, ओके, ह्या खूप मोठमोठे ऑपरेशन्स राबवलेले आपल्याला इथे पाहायला मिळतील. भारताचा मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्याचा इतिहास आहे. म्हणजे असं काही युद्धजन्य परिस्थिती वगैरे झाले तर अनेक भारतीय जे आहेत परत भारतामध्ये येतात, राईट. आणि विशेषतः कुवेत संकटादरम्यान हे 1990-91 मध्ये अशा आखाती युद्ध जे झालं होतं तेव्हा अनेक भारतीय डायस्पोरा होता तो परत भारतामध्ये इथे आलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता. यासोबतच धोरणात्मक कनेक्टिव्हिटीमध्ये व्यत्यय, भारताने अफगाणिस्तानच्या आणि मध्य आशियातील जोडणारे विशेषतः संरक्षण तंत्रज्ञान असेल आणि नवोपक्रम यासारख्या क्षेत्रामध्ये तणाव वाढत असताना भारत स्वतःला आव्हानात्मक स्थितीत सापडू शकतो. ओके, म्हणजे असं म्हणू शकतो की आपण इस्रायल इराण जो संघर्ष आहे वाढत गेलेल्या दशकामध्ये भारताने इस्रायल, इराण आणि आखाती अरब राष्ट्रांसोबत प्रभावीपणे राखलेल्या नाजूक जे राजनैतिक संबंध आहे तिथे बाधा येऊ शकतात. आता लक्षात घ्या, भारताने इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांसोबत भारताचे संबंध चांगले आहेत. पण जेव्हा हे युद्ध वाढेल, ओके, तेव्हा तिथे एक प्रेशर तयार होईल की भारत हा कुठल्या देशाकडून आहे. तसं भारत हा कधीच युद्धाला पाठिंबा देत नाही किंवा त्यांना सपोर्ट करत नाही. पण दोघांचे चांगले रिलेशन असल्यामुळे इथे रिलेशन बिघडण्याचे चान्सेस आहेत. कारण युद्धाच्या दरम्यान प्रत्येक देशाला वाटतं की भारतासारख्या देशाने आम्हाला पाठिंबा द्यावा. ओके, मग इथे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते की भारताचं इथे काय होऊ शकतं की राजनैतिक संतुलन कशा प्रकारे राखायचं भारताला हे इथे खूप अवघड जाऊ शकतं. ओके, हे एक महत्वाचा इथे राजनैतिक बांधणी संदर्भामध्ये एक महत्वाचा इश्यू आहे. यासोबतच संभाव्य उपाय काय असू शकतात. आता हे जर कमी करायचं आपल्याला तर संभाव्य उपाय इथे काय काय करता येईल लक्षात घ्या. द्विराज्य उपाय म्हणजे द्विराज्य म्हणजे काय, इस्रायलने गाझामध्ये शाश्वत युद्धबंदीकडे वाटचाल करावी. ओके, म्हणजे इस्रायलने हे मान्य करावे की गाझा स्ट्रीप आहे, गाझा स्ट्रीपमध्ये इस्रायल आणखीन तिथे काय करत आहे, जे हमासचे आतंकवादी आहेत त्यांना सुद्धा आणखीन पकडत आहे. ओके, गाझामध्ये वेगवेगळे ऑपरेशन राबवत आहे
इस्रायलने थोडक्यात असं सांगितलेलं की गाझावरती आता मागे जर आपण बघितलेलं काय MOUच्या अंडर इस्रायलनी सांगितलेलं होतं की गाझावरती आम्ही काय करू शकतो, आमच्या पार्लमेंटमध्ये असा आम्ही कायदा केलेला आहे, त्या अन्वये गाझावरती आम्ही कब्जा करू शकतो. ओके, ही जी परिस्थिती आहे कुठेतरी ही इस्रायलने थांबवायला हवी. आणि जे पॅलेस्टीन आणि इस्रायल सध्या जे दोन राष्ट्र आहेत त्यांना त्यांनी मान्यता देऊन तिथे शांतता प्रस्थापित करावी. ओके, आणि ही जी शांतता आहे, सुरक्षा आहे, स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी हे करणं हाच एक सर्वात व्यवहार्यार्थ मार्ग आहे असं इथं म्हटलं जात आहे. दोन राज्य उपाय म्हणजेच इस्रायलनी पॅलेस्टीनला सुद्धा तिथे एक राज्य, एक नेशन म्हणून तिथे काय करावं, इस्टॅब्लिश होऊ द्यावं किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना तिथेच ठेवावं. मग म्हणजे जी ही युद्धजन्य परिस्थिती आहे ती तिथे तात्काळ थांबवू शकते. यासोबतच संवाद आणि मुत्सुद्देगिरी म्हणजे युरोपियन युनियन असेल, संयुक्त राष्ट्र असेल, यासारख्या संघटना आहेत. तटस्थ आंतरराष्ट्रीय मध्यस्थांचा पाठिंबा इराण आणि इस्रायलमधील थेट संबंध विश्वास निर्माण करण्यासाठी आणि समान आपण म्हणू शकतो की लँड ओळखण्यासाठी अर्थपूर्ण वाटाघाटींचा मार्ग मोकळा करू शकतात. यासोबतच आहे जे अणुप्रसार आहे, इराण जो आहे तो वेगवेगळे प्लॅन करत आहे, अणु तंत्रज्ञान जे आहे तो आत्मसात करण्याचा, वेगवेगळे अणुबॉम्ब बनवण्याचा इथे प्रयत्न करताना आपल्याला दिसतो. तर इराण संयुक्त व्यापक कृती आराखड्याला पुन्हा वचनबद्ध जो आहे तो होऊ शकतो. JCPOA जो ऍक्ट आहे त्याला परत तो वचनबद्ध होऊ शकतो. त्यामुळे त्याचे अनुपालन पडताळणीसाठी आंतरराष्ट्रीय तपासाला परवानगी मिळू शकते. ओके, इराणचे जे न्यूक्लिअर प्लांट्स आहेत, जे इराण जो आहे तो न्यूक्लिअर वेपन बनवतोय, ओके, त्याला सुद्धा इथे कुठेतरी इथे बंदी घालायला हवी असं सुद्धा इथे म्हटलं गेलेलं आहे. त्या बदल्यात इस्रायल इराणचा शांततापूर्ण अणुऊर्जेचा अधिकार मान्य करू शकतो. म्हणजे इराण जो आहे तो शांततापूर्ण अणुऊर्जा जो आहे तो यूज करू शकतो. म्हणजे एनर्जी क्रिएशनसाठी, वेगवेगळ्या यूजसाठी ही ॲटॉमिक एनर्जी इराण जो आहे तो यूज करू शकतो आणि इस्रायल सुद्धा याला मान्यता देईल. परंतु ही जी ॲटॉमिक एनर्जी आहे ते ॲटॉमिक बॉम्ब बनवण्यासाठी इराणने यूज करू नये असं ह्या इस्रायलचं सुद्धा म्हणणं आहे. राईट. यासोबतच प्रादेशिक सहकार्य मजबूत करणे, अरब लीग किंवा गल्फ कोऑपरेशन या ज्या सारख्या संस्था आहेत, संघटना आहेत, काउन्सिल्स आहेत, या प्रादेशिक त्या मंचामध्ये तयार झालेल्या काउन्सिल आहेत, त्यांनी इस्रायल आणि इराणमध्ये इथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी इथे प्रयत्न करायला हवेत. ओके, यासोबतच सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशनच्या दिशेने कशा प्रकारे शांतता इस्टॅब्लिश होईल आणि या दोघांना म्हणजे प्रगती, दोन्ही राष्ट्रांना कशा प्रकारे प्रगती करता येईल, हा युद्ध कशा पद्धतीने इथे समाप्त होईल. ओके, या संदर्भामध्ये इथे ह्या संघटनांनी इथे उपाय योजना करायला हवेत. यासोबतच येथील एकमेकांचे दूतावास जे बंद झालेले आहेत ते इथे चालू करायला हवेत. एकमेकांमध्ये ट्रेड व्यापार असेल, ओके, व्यापारी कॉर्पोरेशन जे आहे, कॉर्पोरेशन जे आहे ते तिथे वाढवायला हवं. या पद्धतीचे इथे मार्ग जे आहेत ते इथे करू शकतात. कशासाठी? ह्या वॉर बंद होण्यासाठी आणि एकमेकांचे रिलेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी. यासोबतच आपण बघू शकतो की हा जो इराण इस्रायल जो वॉर आहे तिथे सर्वात महत्त्वाची आणखीन एक सिच्युएशन आहे. भारताचा जो इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर जो प्रोजेक्ट आहे, ओके, या प्रोजेक्टवरती सुद्धा इथे काय आहे संशयाचे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अधांतरी एक ढग निर्माण होत आहेत की हा प्रोजेक्ट तयार होईल का नाही. म्हणजे जग हे संशयाने पाहत आहे या प्रोजेक्टकडे की भारताने एवढा G20 मध्ये एवढा मोठा प्रोजेक्ट केलेला आहे, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. राईट. मग हा जो आहे हा इकॉनॉमिक कॉरिडॉर इथे व्यवस्थितरित्या पूर्ण होईल का हे सुद्धा भारताला, कारण हा इकॉनॉमिक कॉरिडॉरद्वारे भारताचा असा प्रयत्न आहे की भारतीय माल जो आहे तो डायरेक्ट युरोपपर्यंत वाया या इकॉनॉमिक कॉरिडॉर थ्रू जाऊ शकतो. हा रेल आणि आपण बघितलेलं की सी पोर्टने हा कनेक्टेड इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. ओके, याच्यावरती सुद्धा प्रभाव पडणार आहे. आणि शेवटी आपण म्हणू शकतो की वॉर ही कुठल्याही गोष्टीचं आपण म्हणू की सोल्युशन नाहीये. ओके, मग आपण असं म्हणू शकतो की शेवटी ऐतिहासिक, वैचारिक आणि भूराजकीय तणावांमध्ये मूळ असलेला इराण इस्रायल संघर्ष प्रादेशिक स्थिरता आणि जागतिक सुरक्षितता आहे त्याला धोका निर्माण करतो. भारतासाठी यामुळे ऊर्जा सुरक्षा असेल, डायस्पोरा, इंडियन डायस्पोरा आहे, त्यांची सुरक्षा आहे आणि यासोबतच आर्थिक स्थिरतेला भारताच्या सुद्धा इथे धोका निर्माण होऊ शकतो. आपण पाहिलेलं आहे कशामुळे धोका निर्माण होतो. आणि पश्चिम आशियातील शत्रुत्व कमी करण्यासाठी
आणि दीर्घकालीन शांतता सुनिश्चित करण्यासाठी राजनैतिक उपाय, अणुप्रसारचा अपप्रचार यासोबतच प्रादेशिक सहकार्य आवश्यक आहे। इथे डायरेक्टली ह्या राष्ट्रांमध्ये, आता लक्षात घ्या, कुठल्याही राष्ट्रांमध्ये जर युद्ध झालं तर त्याचा परिणाम जो आहे तो जागतिक परिणाम होऊ शकतो इथे। आणि हा जागतिक परिणाम टाळण्यासाठी भारतासारख्या देशांनी इथे पुढाकार घ्यायला हवा, किंवा आंतरराष्ट्रीय ज्या UN सारख्या संघटना आहेत, ओके, यांच्या बाबतीत जी गल्फ काउन्सिल आहे, यांनी कुठेतरी पुढाकार घेऊन हे जे वॉर सिच्युएशन आहे ही इथे स्टॉप करायला पाहिजे। कारण भारताच्या दृष्टीने सुद्धा डायरेक्टली परिणाम जो आहे तो भारतामध्ये यांचा डायरेक्टली परिणाम, जर वॉर असंच चालू राहिलं तर आपल्याला हा सुद्धा दिसणार आहे येत्या काही दिवसामध्ये। कारण पेट्रोलियम, राईट, म्हणजे आपण एक थोडक्यात आढावा घेतला की इस्रायल आणि इराण मध्ये जे वॉर चालू झालेलं आहे हे कुठेतरी शांततापूर्वक थांबणं, हे लवकरात लवकर थांबणं हे सुद्धा गरजेचं आहे दोन्ही देशांच्या आपण म्हणू शकतो सुरक्षिततेसाठी, जगाच्या शांततेसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी, राईट। आपण आज पाहिलेलं आहे की इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये कशा प्रकारचं वॉर फ्रंट जे आहे ते चालू झालेलं आहे। अशाच वेगवेगळ्या घडामोडी सोबत आपण उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात। आज आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।